आजची सर्वात मोठी बातमी अकोल्यातून समोर येत आहे, जिथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित जिल्हास्तरीय जिल्हा परिषद विकास समितीची बैठक त्यावेळी राजकीय आराखड्यात बदलली। जेव्हा भाजप आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरेच्या आमदारांमध्ये कथित बाचाबाची झाल्याची बातमी समोर आली। ही बातमी पसरताच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमले, ज्यामुळे तणाव निर्माण झाला। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने सूत्रे हाती घेतली। नेमकी काय होती घटना पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। त्याच्यावर चर्चा करत असताना विनाकारणपणे विरोधकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण हा उद्धव साहेबांचा आमदार याचा आवाज दाबणार नाही। जिल्ह्याचे 29 कोटी ग्रामीण भागाचे रस्त्याचे आज आमच्या मतदारसंघाचे टोगाळलेले गड्डे पडलेले आहेत, ऍक्सिडेंट होऊ राहिले। 29 कोटी रुपये आमचे वापस गेले, याला जबाबदार कोण आहे? 8व्या महिन्यात जिल्हा परिषदनं प्रमा दिला। 8व्या महिन्यात 300 कोटीचा संपूर्ण निधी 10 मार्चला कलेक्टर ऑफिस मध्ये आला, आपल्या जिल्ह्यामध्ये आला 10 मार्चला। यांनी 31 तारखेला शेवटच्या क्षणात रिलीज केले। मग 8व्या महिन्यात प्रमा गेला, त्या 20 दिवस तुम्ही काय केला नाही बा? म्हणजे जाणबुजूनपणे जिल्ह्याच्या निधीचा जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत आम्ही निधी ट्रान्सफर करत नाही, अशी भूमिका यांची होती। म्हणून पैसे न मिळाल्यामुळे निधी ट्रान्सफर केला नाही 20 दिवस आणि 29 कोटी जिल्ह्याचे परत गेले। काय नेमका वाद झाला दोघांमध्ये? नाही, ते लाईन सोडून बोलायला लागले तर आम्ही तर ऑलरेडी लाईन सोडेल। लोक लाईन सोडून कोणी जर बोलत असेल तर आम्ही दमणारे नाही। शिवीगाळ वगैरे झाल्याचा आरोप नाही, शिवीगाळ वगैरे काही अंगावर होऊन गेल्याची चर्चा आहे बापू आहे? नाही, आम्ही तात्विक चर्चा होती। मी माझे प्रश्न मतदारसंघाच्या विकासासाठी भांडू राहिलो आणि विरोधकाचा आवाज हा जनतेचा आवाज असतो। जनतेचे प्रश्न मांडणं माझं कर्तव्य आहे आणि सभागृहात जनतेच्या प्रश्नासाठी मी नेहमी भांडत राहील। थोडंसं अतिशयोक्ती होऊन राहिली। शेवटी मी काही बोललो तरी तिथं अनेक लोक पाहणारे होते। बैठक सुरू असताना काही विषयांवर चर्चा सुरू असताना पालकमंत्र्यांच्या लक्षात आलं की 2-3 लोक नितीन देशमुखच्या समर्थकही असू शकतात, ते शूटिंग करून राहिले आणि म्हणून जे अपेक्षित नाहीत बैठकीमध्ये त्यांनी इथून बाहेर थांबावं असं आक्षेप वजा सूचना आपले आकाशभाऊ कोणकर आमचे पालकमंत्री यांनी केल्या। त्या सूचनेला नितीन देशमुख यांनी आक्षेप घेतला, त्यांच्या आक्षेपावर मी आक्षेप घेतला। या बोलण्यात त्यांचाही आवाज वाढला, माझाही वाढला। ते खुर्चीवर उभे राहून बोलले, मी खुर्चीवर माझ्या ठिकाणी उभं राहून बोललो आणि 3 मिनिटांनंतर परत आपलं बैठकीचं कामकाज सुरू झालं आणि नंतर 1 तास जवळपास हा प्रकार घडल्यानंतर 1 तास बैठकी झाली, सरळ आटोपलं। परंतु काही माध्यमांमध्ये असं आलं की आपण शिवीगाळ केली, खूप बाचाबाची झाली। त्यामुळे मग आमचे समर्थक त्यांचे समर्थक मग त्या DPCच्या हॉलसमोर जमा होणे हा सारा प्रकार शेवटी लोकभावना आहे, असा प्रकार झाला। मी माझ्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना केलेल्या आहेत की राजकीय विरोधक जे असतात ते विरोधक होऊ शकतात, त्याचे वैचारिक मतभेद होऊ शकतात, आपण दुश्मन कोणाला समजता कामा नये। आणि सत्ताधारी आमदार असताना, भारतीय जनता पक्षाचा एक पाईक असताना मी थोडंसं संविधान प्रथा परंपरेला मानणारा माणूस आहे आणि माझ्याकडून तो मी विषय तो तेव्हाच संपवलेला आहे। मी त्यांना शिव्या दिल्या नाहीत, त्यांनीही मला शिव्या दिल्या नाहीत। उच्च आवाजात बोलणं झालं हे मात्र नक्की। तर पाहिलं आपण एक प्रशासकीय बैठक कशी राजकीय तणावाचा बळी ठरली। तथापि दोन्ही आमदारांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर परिस्थिती शांत झाली। परंतु ही घटना पुन्हा एकदा दर्शवते की राजकीय मतभेद जनसुरक्षा आणि प्रशासकीय प्रक्रियांवर कसा परिणाम करू शकतात। भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राजकीय कामगार शांततापूर्ण वातावरणात पार पडेल अशी आशा आहे।